नाही जमणार असा विचार करण्यापेक्षा करून बघ म्हणून टाकलेलं पहिलं पाऊल ही खरी यशाची सुरुवात असते. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाओ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारी, तर इथं माझी पूजेचीच तयारी चालू होती. तर जो देव्हाऱ्यात कलश टेकवलेला आहे ना, त्याच्यावरचा नारळ आहे ना असा स्वच्छ धुवून घेत असते. अधूनमधून 2-3 दिवस झाले की धुत असते. तर देव्हाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून घेतलेली आहे. सकाळीच उरकली होती मी ती पूजा. तर इथं मग कळसावरला नारळ स्वच्छ धुवून घेतला. इथं थोडेफार जे भांडी घासायची होती ना पूजेसाठी, तर ते भांडीसुद्धा घासून घेतले. लगेच मग तुळशी मातेची पूजा करून घेतलेली आहे. इथं तुम्ही पाहिले असेल तर इथं मी टिपक्यांची रांगोळ काढलेली आहे. 6 ते 6 टिपक्यांच्या रांगोळी दारामध्ये काढणं शुभ असतात आणि मला सहसा टिपक्यांच्याच रांगोळी काढायला आवडतात. तुम्ही इथं पाहिलं असेल तर ही टिपक्यांची रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसत होती आणि आपण जेव्हा अशा मोठमोठ्या डिझाईन काढतो ना, तर त्या डिझाईनपेक्षा हे टिपक्यांच्या रांगोळी सुंदर पण दिसतात आणि तशाही त्या शुभ मानल्या जातात टिपक्यांच्या रांगोळी. तर इथं माझी बाहेरची देवपूजा करून झालेली होती, म्हणजे तुळशी मातेची पूजा करून झाली. इथं छान रांगोळ टाकून झालेली आहे. तर मला आहे ना आता उंबरठ्याचं पूजन करायचं होतं. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आणि उंबरठा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. असा काही सणवार असला तर आपण सहसा उंबरठ्याचं पूजन करायलाच पाहिजे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंना सांगितलेलं आहे, तुम्ही उंबरठ्याचं पूजन करून बघा. तुम्हाला जे घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ना, घरामधलं जे वातावरण असतं, तर ते एकदम प्रसन्न राहतं असं जर आपण उंबरठ्याचं पूजन केलं तर. तर चला, आज गुरुवार पण होता आणि पौर्णिमा पण होती, तर त्याच्यामुळे इथं मग मी सुंदर असं उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच. आज दत्त जयंती पण होती, तर माझ्याकडून सगळ्या ताईंना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी छान असं उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. उंबरठा एवढा पिवळा दिसत होता आणि सुंदर पण वाटत होता. फुलांनी थोडंसं सजवून घेतलेलं आहे. मागच्या वेळेस मी सांगितलं की तुम्हाला सुपारीच्या साहाय्यानं आपण रांगोळ कशी काढायची, तर अशा पद्धतीनं आपण रांगोळ काढू शकतो वेगवेगळ्या प्रकारे. मागच्या वेळेस मी वेगळी काढली होती आणि ह्या वेळेस वेगळी काढलेली आहे. तर इथं माझं उंबरठ्याचं पूजन करून झालेलं होतं आणि एवढा सुंदर उंबरठा दिसत होता. आता देवांशले थोडीशी सवय लागलेली आहे म्हणून की उंबरठ्यावरती पाय देऊ नको, तर आता तो सहसा काही पाय देत नाही. गुलाबाला जी फुलं आलेली होती ना, तर इथं मग मी थोडेसे फुलं तोडून घेतलेले आहे, कारण मला आता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराची पूजा मांडायची होती. देवघरातल्या देवांची पूजा तर करून झालेली होती आणि शेवंतीला तर एवढे सारे फुलं आलेले आहे. दरवेळेस मी आता मागच्या गुरुवारी ना ह्या शेवंतीची फुलं घेतली होती पूजेसाठी आणि ह्यावेळेस पण मी तेच तोडून घेतलेले. विकत काही फुलं आणले नाही, कारण खूप सारे फुलं निघतात ना, तर मग विकत आणण्याची काही गरज पडतच नाही. तर इथं मग सगळे फुलं आहे ना तोडून घेतलेले आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता जे चाफ्याचं झाड लावलेले आहे, पलीकडच्या साईडनं लावलेली मी जाळी जी टाकलेली आहे ना मधात, त्या जाळीच्या पलीकडच्या साईडला हे चाफ्याचं झाड लावलेले आहे. तर त्याला पण आता खूप सारे फुलं निघायला लागलेले, म्हणजे देवपूजेमध्ये दररोज 5-7 फुलं निघतात. जे मी उंबरठ्याजवळ ठेवले ना, तर मी ते पहिले तोडून आणले होते आणि बाकीचे मग म्हटलं आता आपण नंतर तोडू. तर उंबरठ्याच्या म्हणजे उंबरठ्यावरती मी बरेच फुलं ठेवली, तुम्ही पाहिलं असेल. पूजा मांडायची होती ना, तर मग मी साडी घातलेली आहे. अशा ज्या काही आपण पूजा करतो ते तेव्हा सहसा साडी घालूनच पूजा करायला पाहिजे. तर इथं मग मी सुंदर अशी साडी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं मी जिथं मला पूजा मांडायची होती ना, तर ती जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मग मी स्वस्तिक काढून घेतलेले आहे. मागच्या वेळेससुद्धा मी हेच केलं होतं आणि मला एका ताईची कमेंटही आली होती की तुम्ही खाली स्वस्तिक काढलं नाही का? मग मी काढलं होतं, पण ते काही शूट नव्हतं केलं. तर म्हटलं ह्यावेळेस आवर्जून मग मी ते शूट घेतलेलं आहे.
तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी खालची जागा स्वच्छ पुसून घेतली, त्याच्यावरती स्वस्तिक काढलं, हळदी, कुंकू, अक्षदा आणि त्याच्यावरती मग मी चौरंग टेकवला. तर चौरंगावरती जेव्हा जे फर्निचर केलं ना, तर तेव्हा मी बरेच असे थोडे मोठे-मोठ्या साईजचे जे प्लायवूडचे तुकडे असतात ना, तर ते कट करून घेतलेले होते. म्हणजे आपल्याला अशा थोड्याशा मोठ्या पूजा मांडायच्या असल्या ना, तर मग ते कामात पडतात. कारण चौरंग छोटा पडतो ना, तर मग त्याच्यावर एवढी पूजा बसत नाही. याच्यावरती कशी मग पूजा पण मोठी बसते. तर इथं मी ह्यावेळेस आहे ना थोडंसं वेगळं डेकोरेशन करते. थोडंसं ग्रीन डेकोरेशन करायचं होतं आणि कर्दळी आमच्या इथं खूप सारी आहे. मावशी ज्या आहे ना कोपऱ्यावरल्या, तर त्यांच्या प्लॉटमध्ये खूप सारी अशी कर्दळी आहे. तर मग मी तीच तोडून आणली आणि दिसायला एवढं सुंदर दिसत होतं ते. थोडंसं मला लाल आणि हिरव्याचं आज कॉम्बिनेशन द्यायचं होतं. तर तुम्ही इथं पाहिलं असेल एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी त्या कर्दळी लावून घेतलेल्या आहे. एवढं सुंदर वाटत होती ती पूजा. त्याच्यानंतर त्याच्यावरती चौरंगावरती लाल कपडा टाकला, त्याच्यावरती परत एक छोटा चौरंग टेकवला, त्याच्यावरती सुद्धा एक कपडा टाकला आणि त्याच्यावरती जे मागच्या वेळेस पूजेला तांदूळ घेतलेले होते ना, तर तेच तांदूळ मी आता म्हणजे वापरते. कारण हे तांदूळ तसेच ठेवून द्यायचे आणि पूर्ण गुरुवार होईपर्यंत तेच तांदूळ वापरायचे. मी तरी असंच करते. तर इथं मग मी त्याच्यावरती अष्टकमल काढून घेतलेलं आहे. त्याच्यावरती म्हणजे तांदूळ टाकले, अष्टकमल काढलं, त्याच्यावरती हळदी, कुंकू टाकून इथं मी कलश म्हणजे स्थापित नाही केला, पण ठेवून दिलेला आहे. त्याच्यावरती 5 बोटं ओढून घेतले. त्याच्यामध्ये 1 सुपारी, 1 पैसा, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल, नाही तर मग फुलाची पाकळी जसं अवेलेबल असलं तसं टाकायचं. तर मला एका ताईची परत कमेंट आली होती, की तुम्ही त्याच्यावरती दिवे कसे टकवता? तर ह्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळेस मी दिवे जे आहे ना, तर ते फिट्ट केले होते समईमध्ये. मागचा जो व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्याच्या लक्षात आलं असेल. आणि ह्यावेळेस मी काय केलं, जो डबलवाला चिकट टेप असतो ना, तर तो खालच्या साईडनं लावला आणि त्याच्यावरती दिवा आल्हादी टेकून दिलेला आहे. म्हणजे दोन्हीकडून चिकट टेप असल्यामुळं ते दिवा व्यवस्थित फिट झालेला आहे समईवरती. दिवे लावून घेतला. दिवा लावल्याच्या नंतरच मग देवपूजेला म्हणजे सुरुवात केलेली आहे. पहिली देवपूजा करण्याच्या अगोदर इथं आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करावी लागते. तर इथं मी सगळ्याच म्हणजे कवड्यांचंही पूजन करत असते. त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे त्याचं पूजन करत असते. श्रीयंत्राचं पूजन करत असते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल पहिले दुधानं अभिषेक केला, त्याच्यानंतर परत पाण्यानं अभिषेक केला, त्याच्यानंतर गुलांच्या पाकळ्यांनी अभिषेक केला, त्याच्यानंतर परत पाण्यानं अभिषेक केला. तर इथं सगळ्यांचा एकदमच अभिषेक करून घेतलेला आहे. तर इथं माझा अभिषेक करून झालेला होता. कोणतीही पूजा करायची असली तर पहिले कसं आपल्याला गणपती बाप्पांनाच आव्हान द्यावं लागतं, म्हणजे त्यांचाच स्थापना करावी लागते. तर इथं माझा पूर्ण अभिषेक करून झालेला होता. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी गणपती बाप्पांची पहिली स्थापना करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग इथं मला कलश स्थापित करायचा होता, म्हणजे मुखवटा सजवायचा होता देवीचा. तर इथं मग मी जे डहाळ्या तोडून आणलेल्या होत्या ना, डहाळ्या तर मी सकाळीच तोडून ठेवलेल्या होत्या, पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या, म्हणजे ताज्या पण राहतात आणि फ्रेश पण राहतात. तर इथं मग त्या 5 प्रकारच्या डहाळ्या तोडलेल्या होत्या ना, तर त्या सगळ्या कलसामध्ये टाकून दिलेला आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आंब्याचा डहाळा पाहिजे. तर तो सुद्धा तोडून आणलेला होता. तर तो डहाळा टेकवला आणि त्याच्यानंतर जो मागच्या वेळेस आपण नारळ घेतलेला होता ना, तर तोच नारळ ह्यावेळेस पण वापरते. म्हणजे तोच नारळ ठेवावा लागतो ना, पूर्ण गुरुवार होईपर्यंत त्याच नारळाची आपल्याला पूजा करावी लागते. तर नारळ टेकवला, त्याच्यावरती अक्षता टाकल्या, हळदी-कुंकू लावलं आणि एक फूल अर्पण करून त्याच्यावरती देवीचा मुखवटा ठेवून दिलेला आहे. तर हे जे ड्रेस शिवलेले आहे ना, तर ते मी घरीच शिवलेले आहे. मागच्या वर्षीच शिवून ठेवलेले ड्रेस आहे ना, तर तेच मी वापरलेले. मला शिवायचे होते, पण माझी तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळं मग ते शिवले गेले नाही. तर मी आता पाहील पुढच्या गुरुवारी एखादा ड्रेस म्हणजे शिवणार, तसं मी तुम्हाला दाखवणारच. तर इथं तुम्ही पाहिलं असेल जे शेवंतीचे फुलं तोडून आणलेले होते, तर देवी मातेसाठी छान अशी वेणी बनवली आणि ती सुद्धा अर्पण करून दिलेली आहे. इथं माझी जवळपास पूजा मांडून झालेली आहे. मागच्या वेळेस तुमच्यासोबत मी पूर्ण पूजा शेअर केली होती, ह्यावेळेस काही केली नाही. जे फुलं तोडून आणलेले होते ना चाफ्याचे, तर ते फुलं इथं मी हे जो दिवा लावलेला आहे लक्ष्मी दिवा, तर तिथं मी सगळे ते फुलं ठेवून दिलेले आहे. तर इथं छोटीशी एक रांगोळ टाकून घेतलेली. जास्त काही आज मी रांगोळ टाकली नाही, कारण तेव्हाच काही ठेवत नाही आणि जे गुलाबाचे फुलं होते ना, तर त्या पाकळ्यांनी सजवून घेतलेले. तर इथं मी लगेच कहाणी वाचून घेतलेली. पूर्ण पूजा मांडून झाली होती. पहिले मी अ, अ, का कहाणीच्या पुस्तकाला हळदी-कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग कहाणी वाचायला सुरुवात केली.
दारिद्र्य सरत नव्हते, चिंतेचे सावट पसरतच होते, काळजीचा बनवा भरती सर्वांगी सुंदर तुझे इंदुराची कंठी जळते कंठी शोभे मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमुक्ती ओ श्री मंगलमुक्ती दर्शन मात्रे मान स्वामी मंत्री कामना पुती जय देव जय देव. तर इथं माझी कहाणी वाचून झालेली होती आणि त्याच्यानंतर आहे ना लगेच मी आरत्यासुद्धा म्हणून घेतलेल्या होत्या. तर नैवेद्य दाखवते ना संध्याकाळी, तर तेव्हासुद्धा आरत्या म्हणत असते. आणि आता मी 5 आरत्या म्हणत असते, तर इथं मी कापुराची आरतीसुद्धा म्हणत असते. कापूर जाळून आरती करत असते. तर इथं तीसुद्धा आरती म्हणून झालेली आहे. तर इथं मी तुम्हाला पूर्ण पूजा दाखवते की कशा पद्धतीनं मी पूजा केलेली आहे. सगळं असं ग्रीन टेक्स्चर दिलेलं आहे ना. मागची जी कर्दळी लावलेली ती सुद्धा ग्रीन आहे. देवी मातेला जो वस्त्र आज घातलेलं आहे ते सुद्धा ग्रीन आहे. तर खूप सुंदर लाल आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन एकदम भारी वाटत होतं. तर चला पूर्ण पूजा बघा आणि कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तर पूजा करून झाली त्याच्यानंतर आहे ना इथं मी साबुदाणा खिचडी बनवली. मागच्या वेळेस तर मी काही बनवली नव्हती. गोडच म्हणजे शिरा बनवला होता बटाट्याचा. पण मी मागच्या वेळेस शिरा खाल्ला होता ना, तर मला एवढी ॲसिडिटी झाली होती आणि डोकं पण खूप दुखलं होतं. तर मग त्याच्यामुळे म्हटलं आपण आता ह्यावेळेस थोडीशी साबुदाणा खिचडी खाऊ. कारण थोडंसं तिखट खाल्लं ना पाणी पण पिल्या जातं. तसं पण थंडीमध्ये काय होतं पाणी जास्त पिल्या जात नाही. तर इथं मी तयारी करून कुठं चालले होते, तर समोरच्या ज्या ताई ना, तर त्यांचा फोन आला होता. पूजा करत होते ना, तेव्हाच फोन आला होता, की आपण आहे ना केंद्रामध्ये जाऊ. तर म्हटलं ठीक आहे, माझी पूजाही होऊ द्या आणि देवांशले पण घरी येऊ द्या. देवांशही घरी आला. त्याचं खाऊन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही केंद्रामध्ये आलो होतो. तर आपण केंद्रात आलो तर पहिले आपल्याला हातपाय धुवावे लागतात. कारण तसं मग केंद्रामध्ये जाता येत नाही. तर इथं आता बाहेर आहे ना, त्यांनी अशी नळ सिस्टीम केलेली आहे, तर तिथंच हातपाय धुता येतात. बरीचशी सुधारणा झालेली आहे. आम्ही जेव्हा यायचो ना, पूर्वी खूप दिवस झाले, तर तेव्हा फक्त 2-3 टीन होते आणि त्याच्यामध्ये स्वामींचा फोटो ठेवलेला होता. आता बरीचशी सुधारणा झालेली आहे. खूप मोठं असं मंदिर झालेलं आहे. इथं जे गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे ना, तर त्या पारायणाला एवढे म्हणजे लोकं बसलेले होते. बऱ्याच जणांचं घरी करणं होत नाही ना, तर ते असे मग केंद्रात येऊन इथं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करतात. गुरुचरित्राचं पारायण हा एवढा मोठा ग्रंथ आहे, तर तो एकदा जरी केला ना, तर त्याचंही आपल्याला खूप मोठं पुण्य मिळतं. तर इथं औदुंबराचं जे झाड आहे, तर त्याला आम्ही पहिले प्रदक्षिणा मारून घेतल्या. आज दत्त जयंती असल्यामुळं मंदिरात खूप गर्दी होती. म्हणजे पहिले पारायण होऊन गेलेलं आहे. तर तिथं मग पहिले ताईनं फेऱ्या मारून घेतल्या. इथं 3 नाहीतर 5 11 अशा आपण प्रदक्षिणा घालायलाच पाहिजे मग केंद्रात आल्याच्यानंतर. तर इथं मग मी प्रदक्षिणा मारून घेतलेल्या आहे आणि इथं प्रश्न उत्तरीचे जे प्रश्न असतात ना, तर ते पण सोडवणं चाललेले होते. आज दत्त जयंती असल्यामुळं तिथं दिवसभर प्रश्न उत्तरी चालू होती. बऱ्याच जणांचे जे प्रश्न असतात, तर ते तिथं प्रश्न मांडतात आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा दिल्या जाते. तर त्या सेवा केल्यामुळं आपल्या त्या प्रश्नाचं निवारण होतं. फरक पडतो. फक्त आपण ते व्यवस्थित जे सांगितलेल्या सेवा असतात त्या करणं योग्य झाल्या पाहिजे, योग्य पद्धतीने केल्या गेल्या पाहिजे. तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं. खरंच स्वामी सेवा केल्यानं फळ भेटतं का? का आपले जे प्रश्न उत्तरी असतात त्याचं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं का? तर हो मिळतं. तुम्हाला जर माझा अनुभव ऐकायचा असेल ना, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला जरूर सांगण्याचा प्रयत्न करणार. तर इथं मग नंतर आम्ही प्रदक्षिणा मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो. तर तुम्ही म्हणसाल आज तुमचं शूट कोण घेत होतं? तर आज ताई असल्यामुळे त्यांनी माझं शूट घेतलेलं आहे. तर आम्ही केंद्रात आलो. जास्त काही शूट नाही घेतला आत, कारण आतमध्ये शूट घ्यायला चालत नाही. तसं त्यांनी थोडीशी एक क्लिप घेऊ दिली, तेवढीच मग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर इथं होम पेटलेला होता ना, तर इथं मग आम्ही इथं असा मोठा फोटो लावलेला आहे स्वामींचा, तर मग तिथेही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ताईंना थोडासा भाजीपाला घ्यायचा होता. एकदम खेड्यावरल्या ताई होत्या आणि त्यांनी असा खूप सारा असा भाजीपाला आणलेला होता. तर मग तो भाजीपाला घेतला. मेथी काय मेथी होतीच नाही होती. मेथी 20 रुपयाला गावरान.
तर इथं मग जाता-जाता ताईंना फुलं घ्यायचे होते. त्यांची पूजा मांडायची राहिलेली होती मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची ना. तर मग इथं आम्ही जिथून नेहमी फुलं नेतो ना, मी पण इथूनच फुलं नेत असते आणि ताई पण इथूनच फुलं नेतात. तर इथं ह्या ताईच असतात फुलं विकणाऱ्या. तर मग त्यांच्याजून आम्ही खूप म्हणजे त्यांनी फुलं घेतलेले. खूप छान फुलंही भेटतात, एकदम फ्रेश पण असतात आणि भाव पण व्यवस्थित लावतात ताई. तर तुम्ही पाहू शकता अशा कॅरी बॅगमध्ये ताईंनी खूप सारे असे फुलं टाकून ठेवलेली होती. त्याच्यानंतर घरी आले आणि मग मी घरी आल्याच्यानंतर आहे ना थोडासा चहा घेतलेला आहे. थंडी पण खूप वाजत होती. याच्यानंतर तर काही शूट नाही केलं. नैवेद्यही बनवायचा होता. मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत नैवेद्याची पूर्ण थाळी शेअर केलेली होती. ह्यावेळेस मी वेगळा पदार्थ बनवणार गोडमध्ये आपली तांदूळाची खीर असते ना, तर ती बनवणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ ना मग ताईंनो इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.